नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। आता माझ्यासोबत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आहेत। आपण त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। सर, छावा हा चित्रपट तुम्ही लाडक्या बहिणींसाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे आणि याचा कालावधी किती दिवसाचा आहे, ही संकल्पना कशा पद्धतीची आहे? नाही, आम्ही अजून काही निश्चित केलेलं नाही किती दिवस चालणार आहे, पण आम्ही आमच्या काही दानशूर लोकांच्या मदतीनं आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि छावा चित्रपट हा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि मग हा इतिहास मांडायचा असतो ज्या चित्रपटाच्या माध्यमातून येतो, तर याच्यामधून जास्त लोकांनी याच्यावरती पाहावा, कारण हा धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे यांनी स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं आणि धर्माचं रक्षण केलं, म्हणून हा विशेष करून चित्रपट महिलांनी पाहावा याच्याकरता आमचा आग्रह आहे। आणि म्हणून आम्ही स्पेशल स्क्रीनिंग ठेवलेलं आहे। जोपर्यंत महिला पाहू, आम्ही अजून एक आठवडाभर तरी आमचा प्रयत्न की चालवलं पाहिजे। माझी विनंती राहील की महिलांनी विशेष करून ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा महिलांनी त्यामध्ये प्राधान्यक्रम द्यावं अशी विनंती, कारण की याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला हे तिकीट घेऊ शकत नाहीत, त्याच्याकरता त्यांनी प्रायोरिटीवर याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। तिकीट अवेलेबल कसं होईल? नाही, आमच्या स्टेशन रोड जो आहे, स्टेशन रोडला सक्कर चौकमध्ये आमचं कार्यालय आहे, तिथं जी महिला येईल तिला तिकीट दिलं जातं, तिची नोंदणी करून आम्ही पुढचं तिकीट देत राहतो त्यांना। धन्यवाद सर। जसं की सरांनी सांगितलं आहे की ज्या महिलांना हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी सरांच्या कार्यालयावरती जाऊन आपलं नाव नोंदणी करून कोणताही शुल्क न देता हे तिकीट त्यांना फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।